ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज काहीतरी नवीन या ठिकाणी मी घेऊन येत आहे. करंट अफेअर्स महाराष्ट्रातले काल मी न्यूज पाहत होतो. न्यूज पाहताना काहीतरी 2-4 मुद्दे असे होते, की जे की विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजे, विद्यार्थ्यांना माहीत पाहिजे, की सध्या काय चालू आहे. आणि याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे. खताळ सरांच्या YouTube चॅनलवरती तुम्हाला तो दिसणार आहे. पहा, कोणताही वेळ न दवडता तुम्हाला मी काही मुद्दे सांगत आहेत करंट अफेअरचे. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 2 लाखापर्यंत थकीत कर्जमाफी. खूपच छान निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, कालचं आर्थिक अधिवेशन आपल्या महाराष्ट्राचं चालू आहे आणि याच्यामधला हा सगळ्यात मोठा एकदमेची बाजू आहे. कारण की बऱ्याचशा आपला जो महाराष्ट्र आहे हा पूर्ण ग्रामीण भागाने व्यापलेला आहे आणि त्याच्यासाठी हा एक सुंदर असा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेतकरी आधीच जे काही नैसर्गिक संकट असतात, त्या नैसर्गिक संकटांमध्ये पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी गुंतलेले असतात. त्यांच्यासाठी आणि विशेष म्हणजे मला सांगायला आवडेल, की याचं जे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. कारण की मी अहिल्यानगरचा आहे. महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही पाहत असाल, तर मी अहिल्यानगरचा आहे. आणि माझ्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे, की ते नाव देण्यात आलेलं आहे. पुढे पहा, 2 लाखापर्यंत थकीत कर्ज माफी त्या ठिकाणी होणार आहे. 50,000 बघा प्रोत्साहनपद. जर एखादा शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असेल, तर त्याला सुद्धा 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. दुसरी एक महत्त्वाची काल एक न्यूज त्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांना माहीत असावं करंट अफेअर बद्दल, की आपले जे काही महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत, ते बदललेले आहेत. आता जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होणार आहेत किंवा झालेले आहेत. त्यांच्याबद्दल सांगण्यात जर आलं, तर ते पूर्वी त्या ठिकाणी त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. बरोबर. अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व या ठिकाणी हे जिष्णुदेव वर्मा हे त्या ठिकाणी आहेत. पहा, पुढचा एक करंट अफेअरचा एक मुद्दा नक्कीच गाजलेला आहे. बरं, हा त्या ठिकाणी केंद्राच्या लेव्हलला गाजलेला आहे. राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये गाजलेला मुद्दा मला खूप आवडला. कारण काय आहे बघा, सरकारी नोकरी एकाला मिळते, पण फी मात्र 1 कोटी मुलांकडून वसूल केली जाते. जर नोकरी देऊ शकत नसाल, तर बेरोजगाराचे पैसे परत रिफंड करा. बघा, आपल्याकडे अशी सिस्टीम आहे, की रिफंड कोणतीही त्या ठिकाणी होत नाही. रिफंडची प्रोसेस कधीही केली जात नाही. सध्या बेरोजगारी एवढी वाढलेली आहे इंडियामध्ये. तुम्ही जर पाहिलं, लाखो विद्यार्थी, लाखो तरुण सध्या नोकरीपासून वंचित आहेत. फीचं कलेक्शन कोट्यामध्ये होतं, अब्जामध्ये कलेक्शन होते. पण लागती नोकरी फक्त ठराविक क्वालिटी स्टुडंटला लागते. पण बाकीच्यांनी काय गुन्हा केला आहे का? त्याच्यासाठी रिफंडेबलची एखादी प्रोसेस जर असेल, तर हा एक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खूप छान मुद्दा मला त्या ठिकाणी वाटला. हां, आता हा एक मुद्दा पहा. कर्नाटकमध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद. बरं, महाराष्ट्र असं काय करू शकतं का? बरं, आपण डायरेक्टली सोशल मीडिया पूर्णतः बंद करू शकत नाही. पण विद्यार्थ्यांसाठी 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी एक जे काही आपण काय म्हणू शकतो लॉज आहेत, काही कायदे आहेत, ते राबवू शकता का? की ज्याच्यामार्फत जे काही लहान-लहान मुलं आहेत, ते की सोशल मीडियापासून मी डायरेक्टली म्हणत नाही, की इंटरनेट बंद झालं पाहिजे किंवा डायरेक्टली याच्यावर बंदी आली पाहिजे. पण काहीतरी नियम अटी कुठेतरी घातल्या, तर हे जे काही लहान-लहान मुलं आहेत, याच्यापासून वंचित राहतील का? पहा, आता उद्या जर तुम्ही पाहिलं, की त्या ठिकाणी जागतिक महिला दिन आहे, 8 मार्च आहे. एक सुंदर असा डिसिजन तुम्ही जर पाहिलं, सध्या जर तुम्ही पाहिलं, की महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. बरोबर? तर या कॅन्सरपासून वाचण्यासाठी बरोबर, एक कोणता आहे बघा, सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून एक लस देण्यात येत आहे 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी स्पेशली. बरोबर ना? कारण की मुलींमध्ये भविष्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप दिसतं. महिलांमध्ये त्यांचं जे शेड्यूल आहे, शेड्यूल जर पाहता, हे शेड्यूल खूप बिझी असतं. त्या बऱ्याच वेळा स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही. म्हणून जे आपले आरोग्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आंबेडकर, जे काही आमदार आहेत, त्यांनी घेतलेला हा विधान परिषदेमधला सगळ्यात सुंदर असा डिसिजन मला वाटला. आणि ही जी काही माहिती आहे, ही तुमच्यापर्यंत एक कलेक्टिव्हली द्यावी. बरोबर, आपल्या विद्यार्थ्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं, पालकांचं बिझी शेड्यूल असतं आणि म्हणून हे अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं. एक वेगळा व्हिडिओ आहे, एक वेगळा प्रयोग आहे, विद्यार्थ्यांसाठीच आहे. काहीतरी करंट अफेअर मधले मुद्दे सुद्धा तुमच्या कानावर सतत आले पाहिजे. तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर असलं पाहिजे, की सध्या महाराष्ट्रात चाललंय काय? बरोबर, किंवा देशामध्ये किंवा जगामध्ये काय चाललेलं आहे. आपण रशिया जे काही समजा आपल्याला भारताला तेल प्रोव्हाईड करत आहे किंवा सगळ्यात आत्ताचा जर पाहिला, तर अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल,
यांच्यामध्ये एक युद्ध त्या ठिकाणी सध्या चालू आहे. त्याचे सुद्धा रिझन असेल, काही त्या ठिकाणी कारणं असतील, याच्यावरती पण आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. पण त्याच्यासाठी तुमची दाद असावी. कुठेतरी कमेंटमध्ये मेन्शन करावं, की सर त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा. बरोबर. त्या ठिकाणी लाईक करा आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. ठीक आहे. धन्यवाद.